नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय दमदार अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना महिलांना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. केलं लाईक लगेच चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यासाठी सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा. तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत पण शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेता येणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातची महत्त्वाची जी काय अपडेट आहे ती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, आत्तापर्यंत तुम्हाला जे काही 1500 रुपये मिळत होते, तर त्या 1500 रुपयांची रक्कम 2100 रुपये करणार असल्याचं महायुतीने जाहीर केलेलं होतं आणि महायुतीच्या तर्फे जाहीरनाम्यामध्ये तशा पद्धतीने त्या ठिकाणी उल्लेख देखील करण्यात आलेला होता. परंतु आता हे 2100 रुपये जे ते खरंच होणार आहेत का, त्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. त्यासोबतच 2100 रुपये वाटप जे आहेत ते केव्हा सुरू होईल ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याची देखील दमदार अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच भरपूर महिला बघा दिवाळी बोनसच्या संदर्भात विचारत आहेत, तर दिवाळी बोनस देखील दिला जाणार आहे का ते देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तो बोनस तुम्हाला केव्हा जमा होईल ते देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल. त्या अगोदर सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा. तर बघा, थोडा वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. नेहमीप्रमाणे संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. पुरावा तुमच्यासमोर बघा, लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढणार, आता या महिलांनाच मिळणार लाभ. तर बघा, आता या महिलांनाच या ठिकाणी लाभ मिळणार आहे. कोणत्या महिला आहेत ज्या महिलांना लाभ मिळेल, कोणत्या महिला आहेत ज्यांना लाभ मिळणार नाही ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा, राज्यातील महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या महिन्यातच लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 वरून 2100 रुपये करण्याचा अजेंडा असणार आहे. बघा, अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे. जर आपण पाहिलं तर बघा, भरपूर दिवसांपासून 1500 रुपये मिळतील की 2100 रुपये मिळतील त्या संदर्भाची त्या ठिकाणी जी काही माहिती आहे ती आपल्याला येताना पाहायला मिळत होती. परंतु जर आपण पाहिलं तर बघा, जी काही तरतूद आहे मी तुम्हाला जसं सांगितलं होतं त्यानुसार जर बैठकीमध्ये ज्या ठिकाणी मंत्रिमंडळ स्थापन होईल, मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर पहिली बैठक होईल, तर त्या बैठकीमध्ये जर ह्या ठिकाणी 2100 रुपयांचा निर्णय घेतला गेला तरच तुम्हाला 2100 रुपये मिळतील आणि जर तो निर्णय घेतला गेला नाही तर तुम्हाला मिळणार नाही. तर बघा, ह्या ठिकाणी आपल्याला जी काही माहिती पाहायला मिळते ती अशी आहे की सूत्रांच्या हवाल्याकडून किंवा सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पहिल्याच बैठकीमध्ये बघा, जर आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यातील महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या महिन्यातच म्हणजेच डिसेंबर महिन्यातच लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 वरून 2100 रुपये करण्याचा अजेंडा असणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे पहिल्या महिन्यातच बघा, पहिल्याच बैठकीत निर्णय या ठिकाणी होऊ शकतो 2100 रुपये करण्याच्या संदर्भात. एकदाचं हे ठरलेलं आहे, तर 2100 रुपये आता तुमचा त्या ठिकाणी निर्णय जो आहे तो होऊ शकतो आणि तो निर्णय झाल्यानंतर तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. पुढचा हप्ता तुम्हाला 2100 रुपयांचा येऊ शकतो हे आपण या ठिकाणी आता खात्रीने सांगू शकतो, कारण बघा तशी माहिती सूत्रांकडून आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे 2100 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. त्यासोबतच भरपूर महिला पैशांची वाट पाहत आहेत. आता बघा, ज्या महिलांना पैसे हवेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. ज्यांना पैसे पाहिजे त्यांनी हो लिहून पाठवा. ज्यांना नाही पाहिजे त्यांनी नाही लिहून पाठवायचे. ज्यांना पाहिजे त्यांनी हो लिहून पाठवा. सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवायचे. ज्यांना हवेत त्यांनी हो लिहून पाठवायचे. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, म्हणजे लगेचच तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे या ठिकाणी पाठवले जाणार आहेत. तर सर्वांनी हो लिहून पाठवायचे. तर बघा, अजेंडा असणार अशी माहिती जी सूत्रांकडून मिळत आहे. पुढे बघा, महायुतीच्या नेत्याने निवडणुकीदरम्यान लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढण्याचं आश्वासन देखील दिलेलं होतं. त्यामुळे महायुती सरकारकडून हे शब्द पाळण्यासाठी पहिल्याच महिन्यात याबाबत प्रस्ताव मंजूर करण्याची हालचाली जे आहेत ते सुरू करण्यात आल्या. बघा, पहिल्याच महिन्यात म्हणजे जर आपण पाहिलं तर डिसेंबर महिन्यामध्ये बघा, डिसेंबर महिन्यामध्येच या ठिकाणी शपथविधी जो तो होणार आहे. जवळपास 2 तारखेपासून ते 5 डिसेंबरच्या दरम्यानमध्ये शपथविधी होऊ शकतो आणि याच महिन्यामध्ये तुमचे पैसे देखील येणार आहे, कारण नोव्हेंबरपर्यंतचे पैसे तुम्हाला दिलेले आहेत. डिसेंबरचे पैसे बाकी आहेत. डिसेंबरचे पैसे ज्या महिलांचे बाकी आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये डिसेंबर लिहून पाठवा. तुमचे पैसे डिसेंबरचे बाकी आहेत का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. तुम्हाला डिसेंबरचे पैसे पाठवले जातील. बघा, पहिल्याच महिन्यात याबाबतचा जो काही प्रस्ताव आहे तो मंजूर करण्याची या ठिकाणी हालचाली सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी किंवा पहिल्याच बैठकीमध्ये तुमचे पैसे 2100 रुपये या ठिकाणी होऊ शकतात आणि तुम्हाला 2100 रुपये पुढचा हप्ता दिला जाऊ शकतो. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची पुन्हा पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे, कारण अनेक अपात्र महिला योजनेचा लाभ घेत असल्याची चर्चा आहे.
बघा पुन्हा या ठिकाणी पडताळणी केली जाणारी काही महिला आहेत ज्या महिला योजनेसाठी पात्र नाहीत तरी देखील त्या महिला योजनेचा लाभ घेत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सरकारकडून लाडकी बहीण योजनेत काही ठिकाणी बोगस आधार कार्डचा जो काही वापर आहे तो झाला आहे काही याबाबत देखील पडताळणी केली जाईल. जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर मागे आचारसंहिता लागण्याच्या अगोदर बघा आचारसंहिता लागण्याच्या अगोदर जर आपण पाहिलं असेल तर बहुतेक ठिकाणी हे जे काही प्रकार आहे ते उघडकीस आलेले होते. बहुतेक लाडक्या बहिणींच्या त्या ठिकाणी अर्ज भरले गेले परंतु अकाउंटच दुसरं दिलेलं होतं. त्यांच्या अकाउंटला त्या ठिकाणी पैसे जमा झालेले होते. लाडक्या भावाने त्या ठिकाणी लाडकी बहिणींचे पैसे पळवले होते. तर अशा पद्धतीचा जो काही प्रकार आहे तो समोर आला होता. त्यामुळे ह्या ठिकाणी जे काही अर्ज आहेत ते आता व्यवस्थितरित्या तपासले जाणार आहेत. बोगस आधार कार्ड कुठे वापर झाला आहे का ते देखील तपासलं जाणार आहे. त्यासोबतच ज्या काही महिला भगिनी आहेत अपात्र आहेत का ते देखील चेक केलं जाणार आहे. पुढे बघा खोटे कागदपत्र देत कुणाकडून फसवणूक केली जात नाही याची देखील तपासणी केली जाणार आहे. एका रेशनिंग कार्डवर नाव असलेले कोणत्याही 2 महिला योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे. बघा एका रेशनिंग कार्डवर कोणत्याही 2 महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाही. बघा एका घरामध्ये एक या ठिकाणी जो काय आपण नियम पाहिला आहे त्यामध्ये एक म्हणजे एक विवाहित महिला हवी, विवाहित महिलेला एक लाभ मिळेल आणि दुसरा म्हणजे अविवाहित महिलेला लाभ मिळेल. अशा पद्धतीने 2 महिलांना या ठिकाणी लाभ जो आहे तो एका कुटुंबातून दिला जाणार आहे आणि त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी ह्या ठिकाणी केली जाणार आहे. म्हणजे जास्त करून ज्या काही महिला आहेत बघा एका कुटुंबामध्ये 4-4, 5-5 महिला असतील तर त्यांनी जर लाभ घेतला असेल तर त्यांचे नावं आता ह्या ठिकाणी वगळण्यात येणार आहेत यादीमधून. मात्र पॅन कार्ड धारक तसेच आयकर भरणाऱ्या महिला तसेच जास्त उत्पन्न नोकरदार महिलांना या योजनेतून वगळण्याची शक्यता आहे. ज्या महिला आयकर म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरतात त्यासोबतच जर आपण पाहिलं तर बघा जास्त उत्पन्न नोकरदार महिला ज्या महिला त्या ठिकाणी सरकारी नोकरी करतात किंवा जास्त उत्पन्न ज्यांचं 2.5 लाखांपेक्षा जास्त तर या महिलांना देखील या योजनेतून वगळण्याची शक्यता आहे. तसेच संजय गांधी निराधार यासह अन्य योजनांचा फायदा घेत असतील तर लाडकी बहीण योजना लाभ घेता येणार नाही. बघा ज्या काही महिला ज्या संजय गांधी योजनेचा लाभ घेतात लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात म्हणजेच बघा जर आपण पाहिलं तर संजय गांधी योजनेचा देखील जवळपास आता 2100 रुपये होऊ शकतात. त्यासोबतच लाडकी बहीण योजनेचे देखील म्हणजेच दोन्ही योजनांचे जर लाभ घेत असाल म्हणजेच एकाच वेळेस या ठिकाणी महिलांना 4200 रुपये मिळतील, काही महिलांना 2100 रुपयेच मिळतील. त्यामुळे या ठिकाणी काही महिलांचे ह्या ठिकाणी ज्या महिला संजय गांधी निराधार योजना असेल किंवा अजून कोणत्या दुसऱ्या योजनांचा लाभ घेत असतील तर त्यांच्या लाडकी बहीण योजनेमधून नाव या ठिकाणी वगळण्यात येणार आहे. त्यांना देखील लाभ घेता येणार नाही अशी देखील आधीची तरतूद आहे. याची देखील पडताळणी आता केली जाणार आहे आणि काटेकोरपणे पडताळणी या ठिकाणी केली जाणार आहे. पुढे बघा आता लाडकी बहीण योजना काय तर सर्वांना माहिती आहे. सरकारकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात. यानंतर आता 2100 रुपये होण्यासंदर्भातच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. लवकरच 2100 रुपये होऊ शकतात. 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो. ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येतो. विवाहित, घटस्फोटित आणि निराधार महिला यासाठी पात्र आहेत. मात्र अर्जदार महिला महाराष्ट्राच्या रहिवासी असायला हव्यात. बघा जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर तुम्ही महाराष्ट्राच्या रहिवासी असल्या पाहिजेत. दुसरं म्हणजे 21 ते 65 वयोगटातील तुम्ही असलं पाहिजे. तिसरं म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये पाहिजे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीच्या या ठिकाणी ज्या काही अटी आहेत त्या लाडकी बहीण योजनेसाठी आहेत. लवकरच लाडकी बहीण योजनेचे नवीन जे काही अर्ज आहेत ते सुरू होणार आहेत. नवीन सरकार स्थापन झालं की तुमचे नवीन अर्ज सुरू होतील. जसेच अर्ज सुरू होतील तसेच तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर अपडेट मिळेल. ज्यांना ही अपडेट हवी आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. तुम्हाला ती अपडेट प्रोव्हाइड केली जाणार आहे. त्यासोबतच लवकरात लवकर तुमचे कागदपत्र तयार करून ठेवा. ज्यांना नव्याने अर्ज भरायचे आहेत. नवीन अर्ज सुरू झाले की तुम्हाला आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी माहिती पाहायला मिळेल. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.